आणि सहकारमर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन आमचे सहकारी ओळसाहेब, त्याचप्रमाणे आमचे दुसरे सहकारी कल्याणरावजी काळे, उपस्थित सर्व पत्रकारांचं मी राष्ट्रीय सहकारी संघाच्या साखर संघाच्या वतीनं मनापासून स्वागत करतो. आताच तुमचं स्वागत करत असताना आपल्याला जे डॉक्युमेंटेशन दिलेलं आहे त्या डॉक्युमेंटेशनमध्ये जो नवीन केंद्र शासनाचा जो साखर नियंत्रण आदेश 2024 जो निघालेला आहे तो आपल्याला दिलेला आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याकडं पूर्वी 3 कायदे होते केंद्र सरकारचे. त्या 3 कायद्यातले 2 कायदे एकत्र करण्याचं हे केंद्र सरकारने धोरण स्वीकारलेले आहे आणि ते करत असताना साधारणतः त्या प्रेस नोटमध्ये सगळे डिटेल दिलेले आहे, त्यामुळे मी तुमचा जास्त वेळ काही घेणार नाही. पण आज इथं जवळजवळ 55 प्रतिनिधी आम्ही आपल्या संपूर्ण देशामधले आम्ही बोलवले होते. प्रामुख्यानं राष्ट्रीय सहकारी साखर संघ फेडरेशन, 7 राज्यातले जे सहकारी साखर संघ आहेत राज्यस्तरीय त्यांना आम्ही बोलवलं होतं. त्याचबरोबर इस्मा इंडियन शुगर मिल्स लिमिटेड जे प्रायव्हेट कारखान्याचं ऑर्गनायझेशन आहे आम्ही त्यांनाही बोलवलं होतं. आइस्ता, DSTA आणि साखर आयुक्त आपले राज्याचे साखर आयुक्त, अशा 55 लोक आजच्या बैठकीला हजर होते आणि 12 वाजल्यापासून 4 वाजेपर्यंत अत्यंत विस्तारानं ह्या कायद्याच्या प्रत्येक क्लॉज बाय क्लॉज आमची चर्चा झाली. आपल्याला जे आम्ही डॉक्युमेंट दिलेलं आहे त्याच्यामध्ये एक्झिस्टिंग कायदा काय, प्रस्तावित कायदा काय आणि त्याच्याबद्दलचे आमचे व्ह्यूज काय आहेत असं त्या डॉक्युमेंटेशनमध्ये दिलेलं आहे. मला वाटतं ते आपण नंतर शांतपणे वाचायला काही हरकत नाही. आणि एकंदरीत हे सर्व करत असताना नव्या आदेशामधील एकूण 15 सेक्शन्सवर आम्ही सेक्शन निहाय सविस्तर विचार केलेला आहे. याच्यामध्ये 15 सेक्शन्स आहेत की जे त्यांनी अमेंडमेंट केलेले आहेत किंवा काही नव्याने सेक्शन्स टाकलेले आहेत की जो ओव्हरऑल साखर उद्योगाच्या संदर्भामध्ये काही नियंत्रण आणण्याच्या संदर्भातले हे काही सेक्शन्स आहेत. आणि एका बाजूला आपण मुक्त अर्थव्यवस्था म्हणतो, दुसऱ्या बाजूला स्वतंत्रपणे आपण आपला उद्योग व्यवसाय हा स्वतःच्या पायावर उभा केला असं म्हणतो आपण, आणि तिसऱ्या बाजूला अशी काही नियंत्रणं जर आली तर त्याचे चांगले वाईट परिणाम ओव्हरऑल ह्या साखर उद्योगावर काय होतील, ऊस उत्पादक शेतकऱ्यावर काय होतील, याचा सखोल अभ्यास आज आम्ही 4 तास या बैठकीमध्ये केला. आणि एकंदरीत मला असं वाटतं की या नव्या आदेशामध्ये प्रामुख्यानं खालील बाबी ज्या आम्ही प्रेस नोटच्या दुसऱ्या पानावर दिलेल्या आहेत त्या अत्यंत महत्वाच्या आहेत. उपपदार्थ मॉलॅशिस बगॅस बरोबर इथेनॉल, सर्व्हिस, CBG, CNG, हरित हायड्रोजन यांचा समावेश आहे. आतापर्यंत त्या कायद्यामध्ये फक्त साखर होती, आता त्यांनी त्याच्यामध्ये ह्या सगळ्याच गोष्टीचं इन्क्लुमेंट केलेलं आहे. त्याचबरोबर यातून मिळणारं सगळं उत्पन्न हे कारखान्याचं समजलं जाणार आहे. खांडसरी आणि गुळ निर्मितीच्या अंतर्भाव करण्याच्या संदर्भातल्या पण काही तरतुदी ह्याच्यामध्ये घातलेल्या आहेत. साखरेचे उत्पादन, साठवणूक, वाहतूक, विक्री यावर नियंत्रण असावे हे पण आणण्याच्या संदर्भातल्या काही तरतुदी त्यांनी त्याच्यामध्ये घातलेल्या आहेत. साखरेचं पॅकिंग आणि साखरेच्या दर्जाबाबत मानके ठरवण्याच्या संदर्भातले पण काही तरतुदी त्याच्यामध्ये त्यांनी केलेल्या आहेत. आणि साखरेची गुणवत्ता मानके नव्यानं निश्चित करून कच्च्या साखरेला स्थानिक बाजारात विक्री करण्यास अनुमती देणे इत्यादी अशा काही बाबी त्याच्यामध्ये त्यांनी अंतर्भूत केलेल्या आहेत. त्यामुळे आजच्या ह्या विचार मंथनामध्ये हा 2024चा जो अध्यादेश त्यांनी काढलेला आहे त्याच्यामध्ये त्यांनी आम्हाला ऑब्जेक्शन्स मागितलेले आहेत आणि 24 सप्टेंबर ही गव्हर्नमेंट ऑफ इंडियाने लास्ट डेडलाईन दिलेली आहे. आणि म्हणून आम्ही एकटं फेडरेशननी किंवा कुणीतरी गव्हर्नमेंटला आपले अभिप्राय देण्यापेक्षा संपूर्ण देशातल्या साखर उद्योगामध्ये काम करणाऱ्या ज्या ज्या म्हणून संस्था आहेत, जे जे म्हणून असोसिएशन्स आहेत, भले ते सहकारातले असतील नाहीतर खाजगीतले असतील, या सर्वांना आम्ही एकत्रित आणलेलं आहे. आणि हा पुढाकार
राष्ट्रीय सहकारी साखर संघाच्या फेडरेशनच्या माध्यमातून आपण केलेलं आहे आणि म्हणून आज तातडीनं बऱ्याच लोकांना थोडीशी गैरसोय होती, पण तरी सुद्धा सर्वजण आज जवळजवळ 95% ज्यांना आम्ही निमंत्रित केलं होतं ते आले. एक दोघं तिघं येऊ शकले नाहीत कारण गणपतीच्या ह्याच्यामुळे त्यांना काही घरगुती अडचणी होत्या, परंतु खूप चांगली चर्चा झाली. आता ह्या सगळं डॉक्युमेंटेशन आम्ही येत्या 4 दिवसामध्ये आम्ही तयार करतोय. काही कारखान्यांच्याकडून आम्हाला निरोप आले की अजून आम्हाला 2-3-4 दिवसाचा कालावधी द्या आणि 22 तारखेपर्यंत साधारणतः हा सगळा ड्राफ्ट आम्ही एकत्र बनवू आणि हा केंद्र सरकारला या देशातल्या साखर उद्योगाच्या वतीने हा ड्राफ्ट आम्ही सादर करू आणि तो दिल्यानंतर मग त्याची पुढची प्रक्रिया जी आहे ती साधारणतः या बाबतीमध्ये ठरवली जाईल. या नव्या आदेशाबदला पाठोपाठ नजीकच्या भविष्यात शुगर केन कंट्रोल ऑर्डर 1966च्या बाबतीतले कालानुरूप योग्य ते बदल करून घेण्याच्या संदर्भात सुद्धा आमचा राष्ट्रीय सहकारी साखर संघाचा प्रयत्न आहे. कारण काही कायदे असे आहेत की ते खूप जुने झालेले आहेत, काही कायदे कालबाह्य झालेले आहेत. तर मला असं वाटतं की ह्या सगळ्या गोष्टीचा खूप चांगल्या पद्धतीने अभ्यास करून आपल्याला यातनं मार्ग काढण्याची आवश्यकता आहे आणि म्हणून ह्या प्रश्नाच्या बाबतीमध्ये येत्या पुढच्या 4-5 दिवसामध्ये याचा अंतिम मसुदा तयार केला जाईल आणि तो आम्ही केंद्र सरकारला सादर करू. आमचा दुसरा एक प्रयत्न आहे, कारण हे बिल हे पार्लमेंटमध्ये येणार आहे परत. म्हणजे आता हे नोटिफिकेशन आज जवळजवळ 95% ज्यांना आम्ही निमंत्रित केलं होतं ते आले. एक दोघं तिघं येऊ शकले नाहीत कारण गणपतीच्या ह्याच्यामुळे त्यांना काही घरगुती अडचणी होत्या, परंतु खूप चांगली चर्चा झाली. आता ह्या सगळं डॉक्युमेंटेशन आम्ही येत्या 4 दिवसामध्ये आम्ही तयार करतोय. काही कारखान्यांच्याकडून आम्हाला निरोप आले की अजून आम्हाला 2-3-4 दिवसाचा कालावधी द्या आणि 22 तारखेपर्यंत साधारणतः हा सगळा ड्राफ्ट आम्ही एकत्र बनवू आणि हा केंद्र सरकारला या देशातल्या साखर उद्योगाच्या वतीने हा ड्राफ्ट आम्ही सादर करू आणि तो दिल्यानंतर मग त्याची पुढची प्रक्रिया जी आहे ती साधारणतः या बाबतीमध्ये ठरवली जाईल. या नव्या आदेशाबदला पाठोपाठ नजीकच्या भविष्यात शुगर केन कंट्रोल ऑर्डर 1966च्या बाबतीतले कालानुरूप योग्य ते बदल करून घेण्याच्या संदर्भात सुद्धा आमचा राष्ट्रीय सहकारी साखर संघाचा प्रयत्न आहे. कारण काही कायदे असे आहेत की ते खूप जुने झालेले आहेत, काही कायदे कालबाह्य झालेले आहेत. तर मला असं वाटतं की ह्या सगळ्या गोष्टीचा खूप चांगल्या पद्धतीने अभ्यास करून आपल्याला यातनं मार्ग काढण्याची आवश्यकता आहे आणि म्हणून ह्या प्रश्नाच्या बाबतीमध्ये येत्या पुढच्या 4-5 दिवसामध्ये याचा अंतिम मसुदा तयार केला जाईल आणि तो आम्ही केंद्र सरकारला सादर करू. आमचा दुसरा एक प्रयत्न आहे, कारण हे बिल हे पार्लमेंटमध्ये येणार आहे परत. म्हणजे आता हे नोटिफिकेशन काढलेलं आहे त्यांनी सजेशन ऑब्जेक्शनसाठी, परंतु पार्लमेंटमध्ये हे बिल येणार आहे. आमचा प्रयत्न असा आहे की एकदा हा ड्राफ्ट आमचा फायनल झाला की आम्ही सगळ्या माननीय खासदारांना सुद्धा आम्ही ह्याची कॉपी देणार आहे. कारण उत्तर प्रदेश, तामिळनाडू, पंजाब, हरियाणा, गुजरात, महाराष्ट्र, कर्नाटक हे प्रामुख्यानं ऊस पिकवणारे राज्य आहेत. प्रामुख्यानं इथं मेजर ऊसाचं उत्पादन होतं. तर त्याही भागातल्या खासदारांना सुद्धा त्या त्या राज्याच्या फेडरेशन मार्फत आणि त्या त्या स्थानिक आमच्या ज्या काही साखर उद्योगातल्या ज्या संस्था आहेत त्यांच्या मार्फत आम्ही देण्याचा प्रयत्न करू. आणि सर्वंकष चर्चा झाल्याशिवाय जे बदल आम्ही सुचवलेले आहेत किंवा जो ड्राफ्ट आम्ही देणार आहे तो केंद्र सरकारने साधक बाधक विचार करून स्वीकारावा अशी केंद्राला आमची विनंती राहील. आपण जो नियंत्रणाचा मुद्दा मांडला, काय प्रकारचे परिणाम साखर उद्योगावर आणि शेतकऱ्यांवर होऊ शकतात? नाही, आता ह्याच्यामध्ये बेसिकली मी मगाशी उल्लेख केल्याप्रमाणे की उपपदार्थ म्हणजे बाय प्रोडक्ट, त्या बाय प्रोडक्ट त्यांनी त्याच्यामध्ये आणल्यामुळं हे जे आता वास्तविक आता हे आणायचे का न आणायचे
त्याचबरोबर त्यांनी असं सांगितलं की हे सगळं उत्पन्न कारखान्याचं आहे. आता हे सगळं उत्पन्न कारखान्याचं आहे म्हटल्यानंतर शेतकऱ्याला आम्ही दर कसे काय द्यायचे, हाही प्रश्न येणार आहे पुढे भविष्यामध्ये. कारण उत्पन्न कारखान्याचं म्हणल्यानंतर त्याचबरोबर काही पॅकिंगचे विषय आहेत, काही स्टोरेजचे विषय आहेत. त्याचबरोबर यामध्ये साठवणूक, वाहतूक, विक्री यावर नियंत्रण आणणे. आता हे नेमके नियंत्रण कसे आणणार आहेत तुम्ही, याचं डिटेलिंग काय केलेलं आहे, अशा बऱ्याच गोष्टी आहेत की जे यापूर्वी या कंट्रोल ऑर्डरच्या प्रिव्ह्यूमध्ये नव्हत्या. मग आता हे जे कसे परिणाम होतील, उदाहरण सांगायचं झालं तर आता खांडसरी आणि गुळाचा उद्योग. आमचं म्हणणं असं आहे की 100 टनापर्यंत जर प्रतिदिन कुठल्या शेतकऱ्यांनी गुराळ केलं तर काय त्याला आमचं ऑब्जेक्शन नाही. पण 100 टनापेक्षा पुढे जर उद्या त्यांनी 500 टनाचा, 1000 टनाचा, 2000 टनाचा त्याचा गुळाचा कारखाना वगैरे झाला, त्या गुळाच्या कारखान्यापासून जॅगरी पावडर एक तयार करतो आपण, खांडसरी तयार करतो. मग त्याला FRP लागू नये, त्याला क्रशिंग लायसन लागू नये, त्याला नियमन लागू नये. पण तो रॉ मटेरियल कोणतं घेणार आहे, तो रॉ मटेरियल ऊसच घेणार आहे. मग ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या क्लॅरिफाय होणं गरजेचं आहे. त्याचबरोबर आता त्यांनी याच्यामध्ये अजून काही गोष्टीचा अंतर्भाव केलेला आहे, कारण त्यातल्या काही बऱ्याचशा कायद्याच्या भाषा आहेत त्याच्यामध्ये. तर त्यामध्ये प्रामुख्यानं आपण जर बघितलं, आता साखरेच्या गुणवत्ता, आता ही कच्ची साखरेला स्थानिक बाजारात विक्री करण्यास अनुमती देण्याबाबत. आता रॉ शुगर जी आहे, आपण 2 प्रकारची साखर तयार करतो, सल्फर शुगर आणि रॉ शुगर. तर रॉ शुगर ही साधारणतः आपल्याला मार्केटमध्ये विकता येत नाही केंद्राच्या परमिशन शिवाय. रॉ शुगर ही मोठ्या प्रमाणामध्ये एक्सपोर्ट केली जाते. आता त्यांनी रॉ शुगर पण ह्याच्यामध्ये आणलेले आहे. मग आता हे जे परिणाम चांगले होतील का वाईट होतील, हा अभ्यास करावा लागेल. कारण आज एखादा कायदा झाला आणि तो कायदा फार डिटेलमध्ये कुणी बघत नाही, एकदा होऊन गेला, नंतर त्याचे रिफ्लेक्शन ज्यावेळेस सुरू होतात त्यावेळेस कुणीच काय करू शकत नाही, कारण तो कायदा झालेला असतो. आता एक उदाहरण सांगतो, FRPचा कायदा झाला, खूप चांगला कायदा, शेतकऱ्याला पैसे देण्याकरता आम्ही त्याचं स्वागतच केलं. पण त्याच्यामध्ये एक क्लॉज आला की घातलेल्या ऊसाचे पेमेंट 14 दिवसात दिलं पाहिजे, आणि नाही दिलं 14 दिवसात तर त्याला 12% व्याज लावलं पाहिजे. आता 14 दिवसामध्ये त्याची तयार झालेली साखर म्हणजे एका बाजूला कायद्यात सांगितले की त्याचं पेमेंट 14 दिवसात द्या, आणि दुसऱ्या बाजूला कायद्यात काय सांगितले की तुम्ही साखर किती विकायची हे आम्ही ठरवणार, म्हणजे रिलीज मेकॅनिझम मध्ये. आम्हाला रिलीज मेकॅनिझम मध्ये 14 दिवसामध्ये जर समजा माझ्या कारखान्याने जर 1,00,000 क्विंटल साखर तयार केली 14 दिवसामध्ये, जे समजा 8,000 टनाचा कारखाना आहे, तो 1,00,000 टन 15 दिवसात साखर तयार करू शकतो. मग त्या 1,00,000 टनाची साखर तयार केल्यानंतर तुम्ही कायद्यात काय म्हटलं की हे 14 दिवसात FRPचं पेमेंट दिलं पाहिजे, नाही दिलं तर व्याज भरलं पाहिजे, तुमच्यावर कारवाई होईल. आणि साखर विक्रीला तुम्ही आम्हाला देताय परमिशन 30,000 क्विंटलला. मग आम्ही 30,000 क्विंटल साखर विकायची आणि कायदा सांगतो 1,00,000 टनाचं 1,00,000 क्विंटलची पेमेंट तुम्ही द्या. छोटं उदाहरण सांगतो. आणि तो कायदा फार डिटेलमध्ये कुणी बघत नाही, एकदा होऊन गेला, नंतर त्याचे रिफ्लेक्शन ज्यावेळेस सुरू होतात त्यावेळेस कुणीच काय करू शकत नाही, कारण तो कायदा झालेला असतो. आता एक उदाहरण सांगतो, FRPचा कायदा झाला, खूप चांगला कायदा, शेतकऱ्याला पैसे देण्याकरता आम्ही त्याचं स्वागतच केलं. पण त्याच्यामध्ये एक क्लॉज आला की घातलेल्या ऊसाचे पेमेंट 14 दिवसात दिलं पाहिजे, आणि नाही दिलं 14 दिवसात तर त्याला 12% व्याज लावलं पाहिजे. आता 14 दिवसामध्ये त्याची तयार झालेली साखर म्हणजे एका बाजूला कायद्यात सांगितले की त्याचं पेमेंट 14 दिवसात द्या, आणि दुसऱ्या बाजूला कायद्यात काय सांगितले की तुम्ही साखर किती विकायची हे आम्ही ठरवणार, म्हणजे रिलीज मेकॅनिझम मध्ये. आम्हाला रिलीज मेकॅनिझम मध्ये 14 दिवसामध्ये जर समजा माझ्या कारखान्याने जर 1,00,000 क्विंटल साखर तयार केली 14 दिवसामध्ये, जे समजा 8,000 टनाचा कारखाना आहे, तो 1,00,000 टन 15 दिवसात साखर तयार करू शकतो. मग त्या 1,00,000 टनाची साखर तयार केल्यानंतर तुम्ही कायद्यात काय म्हटलं की हे 14 दिवसात FRPचं पेमेंट दिलं पाहिजे, नाही दिलं तर व्याज भरलं पाहिजे, तुमच्यावर कारवाई होईल. आणि साखर विक्रीला तुम्ही आम्हाला देताय परमिशन 30,000 क्विंटलला. मग आम्ही 30,000 क्विंटल साखर विकायची आणि कायदा सांगतो 1,00,000 टनाचं 1,00,000 क्विंटलची पेमेंट तुम्ही द्या.
छोटं उदाहरण सांगतो. तर अशा ज्या गोष्टी होतात सगळ्या, ह्या गोष्टी कायदे ज्यावेळेस प्रस्तावित होतात त्यावेळेस त्याचा अभ्यास होणं गरजेचं आहे. आणि मला असं वाटतं की हा पहिला प्रयोग आम्ही केला फेडरेशनच्या वतीनं आणि ह्याला चांगला प्रतिसाद मिळाला. एक खूप चांगलं आम्ही ह्याच्यामध्ये सजेशन्स पण देतोय. उद्या केंद्राच्या पण अधिकाऱ्यांना लक्षात आलं पाहिजे की ह्याच्यावर सुद्धा अभ्यास करणारी काही माणसं आहेत. आता उद्या घाई गडबडीत पार्लमेंटमध्ये बिल गेलं आणि झालं एकदा मंजूर सांगतो, तर परत काहीच करू शकत नाही आपण. पण हा आदेश तयार करताना आपल्या नाही नाही, आम्हाला त्यांनी हा ड्राफ्ट पाठवला. प्रारूप आहे त्यांनी तयार करून आमचा विचार नाही नाही, त्यांनी तयार केला, डिपार्टमेंटनी तयार केला. हा डिपार्टमेंट कोणतं आहे? फूड अँड पब्लिक डिस्ट्रीब्युशन डिपार्टमेंट आहे. ते त्यांनी तयार करून प्रारूप तयार केला आणि आमच्याकडे पाठवला की ह्याच्यावर तुमचं आम्हाला सजेशन ऑब्जेक्शन द्या. आता आम्ही एकट्याने सजेशन ऑब्जेक्शन देण्यापेक्षा इमिजिएटली आधी मागच्या 10-15 दिवसापूर्वी ही निघालंय. आम्ही इमिजिएटली त्याच्यावर एक टीम बसवली, अभ्यास केला, सगळ्याला एकत्रित केलं. काय होतं, प्रत्येक जण ह्याचा वेगळा अर्थ काढून आपले ऑब्जेक्शन देतील, त्यापेक्षा एक कॉमन ड्राफ्ट त्यांना आपण द्यावा. हा काय अंतिम नाहीये, हा प्रारूप आहे. पण कदाचित प्रारूपला जर आपण नाही प्रॉपर सजेशन दिले तर तो अंतिम ड्राफ्ट होऊ शकतो. म्हणून ह्या गोष्टी आम्ही ह्याच्यामध्ये केलेल्या. हा. राज्यातलं किंवा देशातलं सहकार वाढवा यासाठी प्रयत्न करतात. या साखर आदेशाच्या निमित्तानं त्यात काही वेगळी खरेदी झाली नाही, आता हे वास्तविक पाहता ज्या गोष्टी केन शुगर कंट्रोल ऑर्डरमध्ये नव्हत्या अशा काही गोष्टी त्यांनी घातलेल्या आहेत. तर एकदा आम्ही ऑब्जेक्शन त्याच्यावर घेतल्यानंतर ते आम्हाला चर्चेला बोलवतीलच ना, किंवा तुमचं इंटेन्शन हे घालण्याच्या पाठीमागचं काय आहे आम्हाला डिस्कस तर करावं लागेल. त्यामुळे ती चर्चा होईल आणि मग चर्चा झाल्यानंतर मग त्याच्या पुढची भूमिका आपण स्वीकारू. ठराविक राज्यालाच नाही, असं काही म्हणता येणार नाही. आता इथं सगळ्याच राज्याची लोक आली होती इथं. उत्तर प्रदेश नाही, उत्तर प्रदेश वगैरे असं काही नाहीये. पण या सगळ्या संदर्भामध्ये हा शेवटी कायदा काय कुठलं राज्य डोळ्यासमोर ठेवून त्यांनी प्रस्तावित केलेला नाही. त्यांनी ओव्हरऑल शुगर इंडस्ट्रीचा केन कंट्रोल ऑर्डर जी आहे ती सगळ्या राज्यात देशालाच लागू आहे आणि ती कॉमन आहे. केन कंट्रोल ऑर्डरमध्ये असा कुठला ऍक्ट नाही की तो महाराष्ट्राला वेगळा आहे, गुजरातला वेगळा आहे, युपीला वेगळा, असं नाहीये. मला असं वाटतं एकदा ह्याचा सगळा हे होऊ द्या. फक्त जस्ट फॉर इन्फॉर्मेशन तुम्हालाही सगळ्या आमच्या पत्रकार मित्रांनाही माहिती असावी, कारण हा सेन्सिटिव्ह सब्जेक्ट आहे. म्हणून आम्ही तुम्हाला सुद्धा ते जे डॉक्युमेंट दिलंय ना ते खूप सगळा अभ्यास करून आम्ही तुमच्या समोर ते मांडलेलं आहे. तुम्हाला जरी अजून काय त्याच्या सजेशन वाटल्या, तुम्ही पण बरेच पत्रकार साखर उद्योग इंडस्ट्री कव्हर करणारे आहेत, तुमचाही बराचसा अभ्यास आहे, तुमचंही बरंचसं फिरणं असतं, त्यामुळं तुम्हाला जरी काय वाटलं वी आर ओपन टू ऑल असं मला वाटतं. आजच्या बैठकीमध्ये आपण ठोस भूमिकेवरती आलोय का की अमुक ही गोष्ट म्हणजे हा मुद्दा जो आहे की पहिला तुम्ही सांगितलं पदार्थ किंवा बाय प्रॉडक्टच्या संदर्भातलं यावरती आमचा आक्षेप आहे किंवा असं करण्याला ठोस आपण काही निर्णयाप्रत आलो असतं की जर आपण त्यांच्या हातात देणार नाही. आता बहुतांशी प्रत्येक मुद्दा जे 15 त्यांनी जे अमेंडमेंट्स केलेले आहेत त्याच्यावर आमच्या कार्यकारी संचालकांनी त्याचं प्रेझेंटेशन केलं. एक अमेंडमेंट आहे त्याच्यावर तुमचं काय मत आहे, त्याच्यावर फेडरेशनचं काय मत आहे, त्याच्यामध्ये काही अजून ॲडिशनल सूचना आल्या. आता त्या सगळ्या आम्ही आता आज नोटिंग केलेल्या आहेत. 1-2 दिवसामध्ये त्याचा अंतिम ड्राफ्ट होईल. तो पुन्हा आम्ही आमच्या ह्या 50 लोकांना डिस्कस आम्ही करणार आणि मग एकमत करून आम्ही ते देणार त्यांना. अजूनपर्यंत जे आहे इन्व्हेस्टमेंटमुळे बघ्यास साखरेशिवाय एवढ्यावर सुरुवातीला होतात आणि नवीन जे काही टेक्नॉलॉजी आली त्याप्रमाणे आपण उत्पन्न वाढवून गेलं. पण शेतकरी संघटना किंवा शेतकरी सुद्धा म्हणायचे आम्हाला हे मिळालं पाहिजे. जरी राज्याचा आरोग्य तुम्हीच मंत्री असताना आपण तो कायदा केलेला आहे तर त्यामध्ये मिळत नाही 75-25 किंवा 70-30 प्रमाणे. तर ही जी काही उत्पादन आहे उत्पादन आहे ही रक्कम द्यायला तुमच्या लोकांचा पाठिंबा आहे का, हा एक सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा. नाही, मला एक सांगा, तुम्ही पाठिंब्याचा आणि विरोध करण्याचा प्रश्न येत नाही कुठं. आपल्याकडं रंगराजन समितीचा जो फॉर्म्युला आहे ज्याच्यावरती FRP आधारित केलेली आहे, त्या FRPचा जो कायदा आहे दर देणं यासाठीचा कायदा FRP आहे.
FRP कायद्यामध्ये त्यांनी ह्याच्यात कुठल्याही गोष्टीचा उल्लेख केलेला नाही, नंबर 1. नंबर 2, असा एक गैरसमज होतोय शेतकरी संघटनेच्या लोकांच्या मध्ये की अत्यावश्यक सेवेमध्ये काय बदल होतोय, असे काही लोकांचा समज व्हायला लागलेला आहे. तर इसेन्शियल कमोडिटी ऍक्टचा आणि केन कंट्रोल ऑर्डरचा कुठलाही संबंध नाही, नंबर 2. त्यामुळं ऊसाच्या दराचा प्रश्न हा तुमच्या माझ्या हातात नाही. पार्लमेंटने पास केलेला जो FRPचा कायदा आहे, या कायद्याच्या बाहेर कुणीच जाऊ शकत नाही. कायद्यामध्ये त्यांनी ह्याच्यात कुठल्याही गोष्टीचा उल्लेख केलेला नाही, नंबर 1. नंबर 2, असा एक गैरसमज होतोय शेतकरी संघटनेच्या लोकांच्या मध्ये की अत्यावश्यक सेवेमध्ये काय बदल होतोय, असे काही लोकांचा समज व्हायला लागलेला आहे. तर इसेन्शियल कमोडिटी ऍक्टचा आणि केन कंट्रोल ऑर्डरचा कुठलाही संबंध नाही, नंबर 2. त्यामुळं ऊसाच्या दराचा प्रश्न हा तुमच्या माझ्या हातात नाही. पार्लमेंटने पास केलेला जो FRPचा कायदा आहे, या कायद्याच्या बाहेर कुणीच जाऊ शकत नाही. त्यामुळं ह्या सगळ्या गोष्टीचा दराच्या संदर्भात नाही, पण नियंत्रणं जी येणार आहेत, तुम्ही हे विषय समजून घ्या. जे नियंत्रणं येणार आहे सांगतो. हा, एका बाजूला तुम्ही सांगताय की मोलॅसिस, प्रेसमड आणि साखर हे साखर उद्योगातले उत्पन्नाचे स्रोत. मग आता मोलॅसिस पासून तुम्ही काही जरी बाय प्रोडक्ट केलं तर ती बाय प्रोडक्ट हा काय मेन प्रोडक्ट नाही. बाय प्रोडक्ट कशावर तयार होतो, तर मेन प्रोडक्टवर तयार होतो. मग ऑलरेडी डेफिनेशन मेन प्रोडक्टची झालेली आहे, त्याच्या 1 स्टेप पुढे जाऊन त्यांनी केलेलं आहे. मग भविष्यामध्ये जर तुम्ही इथेनॉलला मेन प्रोडक्ट म्हणला, उद्या तुम्ही बायो CNGला मेन प्रोडक्ट म्हणला, उद्या तुम्ही ग्रीन हायड्रोजनला मेन प्रोडक्ट म्हणला, तर मग केन कंट्रोल ऑर्डर जी शुगर केन वरती अवलंबून आहे. आमचा बेसिक मुद्दा काय आहे, हा कायदा शुगर केन साठी आहे. शुगर केन हा बेसिक मुद्दा आहे. बाय प्रोडक्ट हा शुगर केनच्या नंतरचा पुढचा मुद्दा आहे. उद्या जर कायद्याचा असा जर अर्थ निघाला की शुगर केन बाजूला राहील आणि मग त्याचा दर्जा जर बाय प्रोडक्ट हा मेन प्रोडक्ट झाला, तर त्यातनं काही कॉम्प्लिकेशन्स तयार होतील का नाही भविष्यामध्ये, हा पण विचार करावा लागेल आपल्याला. आणि म्हणून हा विषय एका डिपार्टमेंटने आणलेला आहे, कुणी फूड अँड पब्लिक डिस्ट्रीब्युशन डिपार्टमेंट. साखर उद्योग 5 खात्याशी संबंधित आहे, हे पण समजून घेण्याची आवश्यकता आहे. इथेनॉल म्हणलं की पेट्रोलियम मिनिस्ट्री आली, एक्सपोर्ट म्हणलं की कॉमर्स मिनिस्ट्री आली, अर्थ विभागाचे विषय म्हणलं तर फायनान्स डिपार्टमेंट आलं, कोजन म्हणलं तर ऊर्जा डिपार्टमेंट आलं, तुमचं सहकार खातं म्हणलं तर सहकारिता विभाग आलं. त्यामुळं हा निर्णय जरी एखाद्या फूड अँड पब्लिक डिस्ट्रीब्युशन डिपार्टमेंटने जरी काढला असला तरी शेवटी विथ द कन्सेंट ऑफ, कारण आमची इंडस्ट्री एका विभागाशी संबंधित नाहीये. मग आता उद्या जर प्रत्येक मिनिस्ट्री जर अशा पद्धतीने जर अमेंडमेंट करायला लागलं तर ओव्हरऑल हा बेसिक शुगर केन हा जो कन्सेप्ट आहे ह्याचं काय होणार भविष्यात. उद्या पेट्रोलियम मिनिस्टरनी इथेनॉलचा एक नवीन समजा उद्या काय ऍक्ट काढला, हे पण शेवटी हे बेसिकली 1966ची ऑर्डर आहे, 1955ची इसेन्शियल कमोडिटीची ऑर्डर आहे की ज्याच्यावरती हा साखर उद्योग बेस्ट आहे. आणि कुठलाही कायदा करताना शुगर केन हा त्याच्यातला मेजर रोल आहे. त्यामुळे मला असं वाटतं की हा थोडा टेक्निकल विषय आहे बरं का. शुगर केनला तुम्ही डायव्हर्ट करून तुम्ही हे सगळे जर प्रोडक्ट बाय प्रोडक्ट जर मेन प्रोडक्ट म्हणून तुम्ही जर आणले तर इट इज. आता पुन्हा दुसरा प्रश्न आहे, स्टँड अलोन इथेनॉल प्लांट आणि साखरेपासून तयार होणारा इथेनॉल प्लांट, त्याला पण शुगर इंडस्ट्री म्हणायची, त्याला पण शुगर इंडस्ट्री म्हणायची. आता त्याला शुगर इंडस्ट्री म्हणायची असेल तर ऊसापासून जो इथेनॉल करेल स्टँड अलोनला तो आमच्या पंक्तीला बसू शकतो, अगदी सोप्या भाषेत सांगायचं म्हणलं तरी. आणि उद्या स्टँड अलोन इथेनॉलचा प्लॅन काढला आणि त्यांनी उद्या मका आणली, त्यांनी उद्या दुसरं काय आणलं सांगतो, ग्रेन बेस आणले, तर त्याला आम्ही शुगर इंडस्ट्री कशी म्हणायची. असे बरेच विषय त्याच्यामध्ये आहेत. दुसरा मुद्दा असा आहे की शुगर केन कंट्रोल ऑर्डर जी आहे ती FRPला लागू आहे. उद्या जर हे बाकीचे असे अलाइड बिझनेसेस जर शुगर इंडस्ट्रीमध्ये आले तर त्यांना FRP लागू राहणार नाही. पुन्हा त्या शेतकऱ्याचा प्रश्न निर्माण होईल, ऊस पिकवणाऱ्या शेतकऱ्याचा. असे बरेच गोष्टी ज्या हिडन आहेत
ज्या भविष्यामध्ये उद्भवू शकतात सांगतो हा. आणि म्हणून हा कायद्याच्या संदर्भामध्ये खूप व्यापक चर्चा या संदर्भातली आम्ही करतोय. आणि साखर उद्योगाला जे पोषक, साखर उद्योग कोणाचा आहे? हा शेतकऱ्याचा आहे. शुगर केन कोण तयार करतो? कारखाना नाही तयार करत, तो शेतकरी तयार करतो. म्हणजे 55 लाख हेक्टर क्षेत्र आपल्या देशामध्ये ऊसाखाली आहे. 5 कोटी शेतकरी ऊस पिकवतात आणि जवळजवळ 700च्या आसपास कारखाने होते. आता ते कारखान्यांची संख्या कदाचित 550-600 पर्यंत आलेली आहे, प्रायव्हेट आणि कोऑपरेटिव्ह दोन्ही मिळून. आणि 125 लाख कोटीचा टर्नओव्हर आहे. 12,500 कोटी आपण रेव्हेन्यू देतोय गव्हर्नमेंटला. आणि ही सोशल इकॉनॉमी इंडस्ट्री आहे. म्हणून अशा इंडस्ट्रीमध्ये कुठलाही कायदा निघताना तो सर्व समा घटकाला धरून जाणारा असला पाहिजे, असं आमचं मत आहे. बाय प्रॉडक्टला तो जर दर्जा दिला तर थोडक्यात साखर उद्योग धोक्यात येऊ शकतो. नाही, आता त्याचे रिफ्लेक्शन्स काय होतील आज आपल्याला काय माहिती. पण ऑलरेडी बाय प्रोडक्ट आम्ही करतोय ना. थेट भूमिका घेत नाही असं वाटतं. नाही, थेट भूमिकेचा प्रश्न नाही हो. हे तुम्ही ह्या कायद्यामध्ये आता काही गोष्टी त्यांनी अशा आणलेल्या आहेत. कायद्याचा अभ्यास केलेला आहे. नाही, एक मिनिट. परसेप्शन तरी तयार होतं किंवा मत तरी तयार होतं की बाबा ह्या गोष्टी आम्हाला घातक आहेत, त्याला अपेक्षित आहे. नाही, त्याच्यावर एक लक्षात ठेवा, त्याच्यावर आमच्या कमिटीमध्ये असं ठरलं की सगळ्यांचा फायनल ड्राफ्ट आल्यानंतर अजून अंडर कन्सिडरेशन आहे. आज आमची ही डिस्कशनची मीटिंग झाली. तुम्ही मगाशी प्रश्न विचारला की याच्यावर अंतिम निर्णय काय झालाय? अंतिम निर्णय अजून आमचा झालेला नाही. अंतिम निर्णय करताना आम्हाला ह्या 15 क्लॉजवरती आम्हाला आमची भूमिका स्पष्टच मांडावी लागणार आहे. ती मांडणारच आहे आम्ही स्पष्ट भूमिका. असं गोल गोल फिरून बोलणाऱ्यापैकी मी नाहीये. इट इज अंडर, मी पहिला शब्द काय वापरला आणि प्रेस नोटमध्ये मी शब्द काय की ह्याची कन्सिडरेशन चालू आहे, सूचना आलेल्या आहेत. अजून काही लोकांना, आता सगळ्याच लोकांना काही इथं बोलू शकत नव्हतो आम्ही. त्यामुळे मला असं वाटतं की सगळा ड्राफ्ट सगळा फायनल होऊ द्या आणि मग आम्ही तुम्हाला क्लिअर भूमिका त्याच्यामध्ये सांगू. फक्त तुम्हाला आम्ही ब्रीफ केलं की कायदा काय. आताच्या प्रारूपानुसार त्याला विरोध असेल, त्यावर एक लक्षात ठेवा, त्याच्यावर आमच्या कमिटीमध्ये असं ठरलं की सगळ्यांचा फायनल ड्राफ्ट आल्यानंतर अजून अंडर कन्सिडरेशन आहे. आज आमची ही डिस्कशनची मीटिंग झाली. तुम्ही मगाशी प्रश्न विचारला की याच्यावर अंतिम निर्णय काय झालाय? अंतिम निर्णय अजून आमचा झालेला नाही. अंतिम निर्णय करताना आम्हाला ह्या 15 क्लॉजवरती आम्हाला आमची भूमिका स्पष्टच मांडावी लागणार आहे. ती मांडणारच आहे आम्ही स्पष्ट भूमिका. असं गोल गोल फिरून बोलणाऱ्यापैकी मी नाहीये. इट इज अंडर, मी पहिला शब्द काय वापरला आणि प्रेस नोटमध्ये मी शब्द काय की ह्याची कन्सिडरेशन चालू आहे, सूचना आलेल्या आहेत. अजून काही लोकांना, आता सगळ्याच लोकांना काही इथं बोलू शकत नव्हतो आम्ही. त्यामुळे मला असं वाटतं की सगळा ड्राफ्ट सगळा फायनल होऊ द्या आणि मग आम्ही तुम्हाला क्लिअर भूमिका त्याच्यामध्ये सांगू. फक्त तुम्हाला आम्ही ब्रीफ केलं की कायदा काय. आताच्या प्रारूपानुसार त्याला विरोध असेल, पाठिंबा कुठला काय सुरू होता, विरोध असेल, पाठिंबा असेल, संमिश्र आहे. नाही, आताच्या संदर्भामध्ये अजून बरेच लोक त्याच्यामध्ये अजून डिटेलमध्ये अभ्यास करतायत. परंतु काही गोष्टींना लोकांचा विरोध आहे. एक ऐकून घ्या, ऐकून तर घ्या. एकट्या महासंघाची भूमिका नाही ही भूमिका. मग एकट्या महासंघाचीच मिटिंग घेतली असती ना आम्हीच प्रेझेंटेशन देऊन टाकलं असतं. कारण उद्याच्याला ह्याच्यामध्ये आमच्या बरोबरीनं 50% इस्मा आहे. इंडियन शुगर मिल असोसिएशन ही एक मोठी ऑर्गनायझेशन आहे. त्याच्यामध्ये पण सगळे बरेच मोठमोठे इंडस्ट्रीज त्याच्यामध्ये पण आहेत. त्यामुळे ह्या सगळ्यांचा एकत्रितपणाने व्ह्यू घेऊन पुन्हा ह्याच्यामध्ये म्हणजे उद्या मी महाराष्ट्रातला आहे आणि महाराष्ट्राला काय पोषक राहील हे सांगून माझा प्रश्न मिटणार नाही. किंवा मी कोऑपरेटिव्ह शुगर मिलचा राष्ट्रीय स्तरावरचा अध्यक्ष आहे म्हणून मी सांगितलं म्हणून मला प्रायव्हेटचं काही देणं घेणं नाही असंही म्हणता येणार नाही. म्हणून मला असं वाटतं की ह्याच्यामध्ये काही गोष्टीवरती एकमत झालं, काही गोष्टीवरती मतभिन्नता झाली, चर्चा संमिश्र झाली, काही गोष्टीमध्ये पॉझिटिव्ह झाली, काही गोष्टीमध्ये आम्हाला अजून अभ्यास करायचा आहे. अशा पद्धतीने झालेला आहे. पण वेळ कमी असल्यामुळं आम्हाला फायनल ड्राफ्ट हा ज्यावेळेस होईल त्यावेळेस आम्ही तुम्हालाही सर्क्युलेट करू. सहकारी आणि खाजगी या एकूण साखर उद्योगावर भविष्यामध्ये काय परिणाम होऊ शकतो, विपरीत होऊ शकतो किंवा सकारात्मक काय एकूण काय सुरू
आज त्याच्यावर भाष्य करता येणार नाही, कारण साखर उद्योग मी मगाशी उल्लेख केला, थोडं तुम्ही विषय समजून घ्या. साखर उद्योग फक्त फूड अँड पब्लिक डिस्ट्रीब्युशन डिपार्टमेंट पुरता मर्यादित नाही. हा फक्त एका डिपार्टमेंटचा काढलेला प्रारूप आहे. साखर उद्योग हा 5 विभागाशी संबंधित आहे. त्यामुळं ह्या ड्राफ्टमुळे त्याचा लगेच काय परिणाम होईल? एक असं आहे का की एक फूड अँड पब्लिक डिस्ट्रीब्युशन डिपार्टमेंटच साखर उद्योगाचा सगळा डिसिजन घेऊ शकतो असं नाहीये. कारण त्यांचा संबंध इथेनॉलशी नाही, त्यांचा संबंध मोलॅसिसचे नाही, त्यांचा संबंध फक्त साखरेशी आहे. फूड अँड पब्लिक डिस्ट्रीब्युशनचा संबंध कशाशी आहे? न कोजनची आहे, न ग्रीन हायड्रोजनची आहे, न CNBची आहे. त्यामुळे मला असं वाटतं की याचं सगळं डिटेलिंग होऊ द्या आणि देन विल डिसाईड. या आदेशामध्ये साखरेचे दर आणि साखर या संदर्भात काय नाही, दराचा विषय वेगळा आहे. सांगतो, साठवणुकीच्या बाबतीमध्ये त्यांनी काय सांगितलेलं आहे की ज्यूट बॅग मध्ये तुम्ही साखर ठेवा. त्याच्यात एक क्लॉज आहे बघा, 20%. आता ज्यूट बॅगची किंमत आणि PP बॅगची किंमत, PP बॅग 50 किलोची आम्हाला बसती 18 रुपयाला आणि ज्यूट बॅग 50 किलोची बसते आम्हाला 55 रुपयाला. ज्यूट बॅग आम्हाला एक्सपोर्टला चालतच नाही. ज्यूट बॅग ही आम्हाला फक्त डोमेस्टिक मार्केटलाच विकावं लागते. एक्सपोर्टची पहिली कंडिशन अशी आहे की त्याला PP बॅग लागते, ज्यूट बॅग नाही लागत तिथं. मग 35 रुपये, जवळजवळ 30 रुपये 50 किलोला, म्हणजे 100 किलोला किती? 50 रुपये झाले. म्हणजे 50 रुपये 100 किलोला फक्त बॅगसाठी आम्ही एक्स्ट्रा का खर्च करायची? आणि हे बंधन आमच्यावर कशाला पाहिजे तुमचं? आम्ही साखर कशात ठेवायची ह्याच्यात सुद्धा जर तुमचा इंटरेस्ट असेल, असे विषय आहेत ना त्याच्यात, ज्याला आम्ही स्ट्रॉंगली अपोजच करणार आहे. हायकोर्टामध्ये PI दाखल झाले त्या केसच्या बाबतीमध्ये, त्या ज्यूट बॅगच्या बाबतीमध्ये. समजा ज्यूट बॅगची कुठेतरी इंडस्ट्री असेल आणि त्यांना रोजगार मिळत नाही म्हणून देणार असेल, मग ज्यूट बॅग मग तुम्ही सगळ्यालाच कंपल्सरी करा. तुम्ही रासायनिक खताला कंपल्सरी करा, तुम्ही पोटॅशला कंपल्सरी करा, साखरेलाच का कंपल्सरी करताय तुम्ही? असे पण काही विषय आहेत ह्याच्यामध्ये. ज्यावेळेस तुम्ही डिटेल वाचाल ना, तुमच्या लक्षात येईल. आमचे अभिप्राय पण तुमच्या लक्षात येतील, त्यात आम्ही काय काय अभिप्राय दिलेले आहेत. आणि म्हणून ही व्यापक चर्चा व्हावी, सगळ्यांची मतं आजमावून घ्यावी, ती त्याच्या पाठीमागचं धोरण आहे. निर्यात बंदीमुळे कांद्याचं जे झालं, या रॉ साखरेमुळे ते भाव कमी होतील, पडतील अशी काय? नाही, मुळात आम्ही केंद्र सरकारला अशी विनंती करतोय की आम्ही जो एक 10 वर्षाचा रोडमॅप बनवतो, थोडा विषय वेगळा आहे या कायद्याच्या विषयी, तुम्ही प्रश्न विचारला ते उत्तर देतो की 10 वर्षाचा रोडमॅप जे आम्ही आता फायनल करत आणलेला आहे, जो आम्ही केंद्र सरकारला सबमिट करणार आहे. आमचं म्हणणं असं आहे की साखर उद्योगाची केंद्र सरकारने जे विभाग त्याच्याशी संबंधित आहेत त्याची एक 10 वर्षाची तुम्ही एक पॉलिसी तयार करा, एक रोडमॅप तयार करा आणि तुम्ही सांगा की बाबा साखर उद्योगाची ही 10 वर्षाची पॉलिसी राहील. सब्जेक्ट टू कोटा कमी जास्त तुम्ही करू शकता परिस्थिती बघून. समजा साखर जास्त निर्माण झाली, तुम्ही एक्सपोर्टचा कोटा वाढवा. समजा साखर कमी निर्माण झाली तर तुम्ही एक्सपोर्ट बंद करू नका, पण कोटा कमी करा. उद्या साखर एक्सेस झाली, तुम्ही इथेनॉल जास्त काढायला सांगा. तर अशा ज्या गोष्टी आहेत, आज काय होतंय, ऑल ऑफ अ सडन असा काय क्राय निर्माण झाला की लगेच तुम्ही बॅन आणता. बॅन आणला की इंडस्ट्रीज कोलॅप्स होती सगळी. आता उदाहरण सांगतो तुम्हाला, 5 वर्षामध्ये FRP वाढली, दरवर्षी वाढली. 576 रुपये FRP वाढली 5 वर्षामध्ये. MSP वाढली का? म्हणजे 550 रुपये तुम्ही FRP वाढवून दिली, चांगली गोष्ट आहे. शेतकऱ्याला 550. ज्यूट बॅग आम्हाला एक्सपोर्टला चालतच नाही. ज्यूट बॅग ही आम्हाला फक्त डोमेस्टिक मार्केटलाच विकावं लागते. एक्सपोर्टची पहिली कंडिशन अशी आहे की त्याला PP बॅग लागते, ज्यूट बॅग नाही लागत तिथं. मग 35 रुपये, जवळजवळ 30 रुपये 50 किलोला, म्हणजे 100 किलोला किती? 50 रुपये झाले. म्हणजे 50 रुपये 100 किलोला फक्त बॅगसाठी आम्ही एक्स्ट्रा का खर्च करायची? आणि हे बंधन आमच्यावर कशाला पाहिजे तुमचं? आम्ही साखर कशात ठेवायची ह्याच्यात सुद्धा जर तुमचा इंटरेस्ट असेल, असे विषय आहेत ना त्याच्यात, ज्याला आम्ही स्ट्रॉंगली अपोजच करणार आहे.
हायकोर्टामध्ये पीआयएल दाखल झाले त्या केसच्या बाबतीमध्ये, त्या ज्यूट बॅगच्या बाबतीमध्ये. समजा ज्यूट बॅगची कुठेतरी इंडस्ट्री असेल आणि त्यांना रोजगार मिळत नाही म्हणून देणार असेल, मग ज्यूट बॅग मग तुम्ही सगळ्यालाच कंपल्सरी करा. तुम्ही रासायनिक खताला कंपल्सरी करा, तुम्ही पोटॅशला कंपल्सरी करा, साखरेलाच का कंपल्सरी करताय तुम्ही? असे पण काही विषय आहेत ह्याच्यामध्ये. ज्यावेळेस तुम्ही डिटेल वाचाल ना, तुमच्या लक्षात येईल. आमचे अभिप्राय पण तुमच्या लक्षात येतील. त्यात आम्ही काय काय अभिप्राय दिलेले आहेत. आणि म्हणून ही व्यापक चर्चा व्हावी, सगळ्यांची मतं आजमावून घ्यावी, ती त्याच्या पाठीमागचं धोरण आहे. निर्यात बंदीमुळे कांद्याचं जे झालं, या रॉ साखरेमुळे ते भाव कमी होतील, पडतील अशी काय? नाही, मुळात आम्ही केंद्र सरकारला अशी विनंती करतोय की आम्ही जो एक 10 वर्षाचा रोडमॅप बनवतो, थोडा विषय वेगळा आहे त्या कायद्याच्या विषयी, तुम्ही प्रश्न विचारल्यामुळे उत्तर देतो की 10 वर्षाचा रोडमॅप जे आम्ही आता फायनल करत आणलेला आहे, जो आम्ही केंद्र सरकारला सबमिट करणार आहे. आमचं म्हणणं असं आहे की साखर उद्योगाची केंद्र सरकारने जे जे विभाग त्याच्याशी संबंधित आहेत त्याची एक 10 वर्षाची तुम्ही एक पॉलिसी तयार करा, एक रोडमॅप तयार करा आणि तुम्ही सांगा की बाबा साखर उद्योगाची ही 10 वर्षाची पॉलिसी राहील. सब्जेक्ट टू कोटा कमी जास्त तुम्ही करू शकता परिस्थिती बघून. समजा साखर जास्त निर्माण झाली, तुम्ही एक्सपोर्टचा कोटा वाढवा. समजा साखर कमी निर्माण झाली तर तुम्ही एक्सपोर्ट बंद करू नका, पण कोटा कमी करा. उद्या साखर एक्सेस झाली, तुम्ही इथेनॉल जास्त काढायला सांगा. तर अशा ज्या गोष्टी आहेत, आज काय होतंय, ऑल ऑफ अ सडन असा काय क्राय निर्माण झाला की लगेच तुम्ही बॅन आणता. बॅन आणला की इंडस्ट्रीज कोलॅप्स होती सगळी. आता उदाहरण सांगतो तुम्हाला, 5 वर्षामध्ये FRP वाढली, दरवर्षी वाढली. 576 रुपये FRP वाढली 5 वर्षामध्ये. MSP वाढली का? म्हणजे 550 रुपये तुम्ही FRP वाढवून दिली, चांगली गोष्ट आहे. शेतकऱ्याला 550 रुपये वाढवून द्यायचा तुम्ही निर्णय घेतला, पण 5 वर्षामध्ये MSP वाढवलीच नाही. 31 ती तशीच आहे, 31च आहे. मग आता आमचं म्हणणं असं आहे की मग तुम्ही ज्या वेळेस तुम्ही FRP वाढवचाल त्या वेळेस तुम्ही साखरेची पण MSP वाढवा, तुम्ही इथेनॉलच्या किमती वाढवा, तुम्ही सी मोलॅसिसच्या इथेनॉलच्या किमती वाढवा. कारण शेवटी FRP देणारे कुठून? साखरेचं कारखान्याचं उत्पन्न कशातून आहे? या कायद्याशी संबंधित आहे ते विषय म्हणून तुम्हाला सांगतो. कारखान्याचं उत्पन्न जर 100 रुपये जमा झालं तर 80 रुपये उत्पन्न साखर विक्रीतनं होतं, 15 रुपये उत्पन्न इथेनॉल मधनं होतं, 5 रुपये उत्पन्न कोजन म्हणा किंवा असं काय असेल ते होतं. रफली कोणाचं थोडं मागं पुढं होईल, एक जनरल सांगतो तुम्हाला. मग आता अशा परिस्थितीमध्ये उत्पन्न तुम्ही सीमित ठेवलंय आणि देणं मात्र तुम्ही जवळजवळ 550 रुपयांनी वाढवलेलं आहे. मग हा जर वर्किंग गॅप तयार झाला, वर्किंग लॉस तयार झाला, इंडस्ट्री बसेल ना खाली. आणि मग पुन्हा प्रश्न काय येतो, एकदम तुम्ही कसं काय 40 रुपये MSP वाढवून मागता? 31 रुपयावरनं 40 रुपये मागणं म्हणजे एकदम तुम्ही 9 रुपये कसे काय मागता? मग ती ग्राहकावर बोजा पडेल. वास्तविक पाहता ग्राहकावर बोजा पडण्याचं कारणच नाही. हा एक इंटरप्रिटेशनचा भाग आहे. मी मागे तुमच्या पुण्यातल्या प्रेसमध्ये सांगितलं होतं, आजही पुन्हा रिपीट करतो मी. 16 ते 17% याच्यापेक्षा जास्त घरेलू साखर वापरण्याचं प्रमाण आहे आणि 70 to 75% ही साखर इंडस्ट्रीला जाते, जी नियंत्रणामध्ये आहे. त्यांचे दर कमी झालेत का? मिठाचे दर कमी झाले का? कोल्ड्रिंकचे दर कमी झाले का? ते वाढतच चाललेत. त्यांना 31 रुपयांनी साखर 5 वर्षांना 31नी साखर मिळते, त्याचे दर कमी झाले का? नाही झाले कमी. मग तिथं ग्राहकाचं शोषण होत नाही का? सहकाराबाबत काय करावं? नाही. गेल्या काही वर्षांपासून तुम्ही त्यांच्यासोबत आहात, या संदर्भात नाही. मी काय कुणाला सल्ला दिला? मी लहान माणूस आहे आणि मी काय एवढा मोठा माणूस नाही. शेवटी ते सर्व देशाचे नेते मंडळी आहेत आणि जे कोणी पदावर असतात त्यांना सगळ्या गोष्टीची माहिती असते. फेडरेशन म्हणून ज्या वेळेस आमच्याकडे काही विचारणा होती किंवा एक गव्हर्नमेंटचा रिलायबल सोर्स या साखर उद्योगाचा कोण? नॅशनल फेडरेशन आहे. आम्ही इथं आज आम्ही शुगर कमिशनरलाही बोलवलं होतं ह्या मिटिंगला. ते होते, ते पण 4 तास बसले. त्यांनी पण काही सजेशन्स केल्या, साखर आयुक्तांनी सुद्धा.
आता ते तर गव्हर्नमेंट ऑफिसर आहेत, आम्ही त्यांना म्हणलं या तुम्ही, ते आले इथं, त्यांनी पण सगळे विषय समजून घेतले, त्यांना पण गव्हर्नमेंटने कळवलंय की तुम्ही तुमचे अभिप्राय द्या म्हणून. मला असं वाटतं की सगळ्याच्या विचारांनी व्हावं असं आमचं मत आहे. तरी तुम्ही प्रेस घेतली होती, फेडरेशनच्या काही मागण्या होत्या त्यामुळे आता मध्यंतरी आम्ही जवळजवळ 6 मागण्या केल्या होत्या. त्या 6 मागण्यामधली जी पहिली मागणी आमची होती की 6 डिसेंबरला जो निर्णय झाला होता त्यामध्ये बी हेवी मोलॅसिस आणि सिरप आणि ज्यूस टू मोलॅसिसचं जे स्टॉक होता आमच्याकडं त्याच्यावर त्यांनी कुठल्याही प्रकारचं इथेनॉल काढू नये अशी बंदी होती. ती बंदी उठली. ती बंदी उठल्यामुळं 7.5 लाख मेट्रिक टन जे बी हेवी मोलॅसिस कारखान्यामध्ये पडून होतं, जे वाया गेलं असतं, ते बाहेर देता येत नव्हतं आणि ठराविक कालावधी गेल्यानंतर ते इथेनॉल करायला सुद्धा योग्य नसतं. कारण इथेनॉल हा 99.9% मला असं वाटतं की सगळ्याच्या विचारांनी व्हावं असं आमचं मत आहे. तरी तुम्ही प्रेस घेतली होती, फेडरेशनच्या काही मागण्या होत्या त्यामुळे आता मध्यंतरी जवळजवळ 6 मागण्या केल्या होत्या. त्या 6 मागण्यामधली जी पहिली मागणी आमची होती की 6 डिसेंबरला जो निर्णय झाला होता त्यामध्ये बी हेवी मोलॅसिस आणि सिरप आणि ज्यूस टू मोलॅसिसचं जे स्टॉक होता आमच्याकडं त्याच्यावर त्यांनी कुठल्याही प्रकारचं इथेनॉल काढू नये अशी बंदी होती. ती बंदी उठली. ती बंदी उठल्यामुळं 7.5 लाख मेट्रिक टन जे बी हेवी मोलॅसिस कारखान्यामध्ये पडून होतं, जे वाया गेलं असतं, ते बाहेर देता येत नव्हतं आणि ठराविक कालावधी गेल्यानंतर ते इथेनॉल करायला सुद्धा योग्य नसतं. कारण इथेनॉल हा 99.9% मधला तो प्युअर प्रोडक्ट आहे. त्याच्यामध्ये एक सिंगल थेंब सुद्धा पाणी इथेनॉलमध्ये तुम्ही करू शकत नाही, कारण ते ऍक्सेप्टच होऊ शकत नाही. इट्स अ व्हेरी हायली इन्फ्लेमेबल प्रोडक्ट आहे तो, कारण तो डायरेक्ट ब्लेंडिंगला जातो त्याच्यामध्ये. तर तो निर्णय झाल्यामुळं 2300 कोटी रुपयाचा रेव्हेन्यू जनरेट झाला. तो शेतकरी आणि कारखान्याच्या संदर्भात मिळाला. हा पहिला निर्णय झाला. दुसरा निर्णय काल आला तो की ENA RS हे करायला बंदी होती. इथेनॉलला त्यांनी परमिशन दिली, पण ह्याला बंदी होती. ती काल बंदी उठली. त्यामुळे तो एक निर्णय चांगला झाला. एक्स्ट्रा न्यूट्रल अल्कोहोल, पोर्टेबल अल्कोहोल आणि जे मोठ्या प्रमाणामध्ये इंडस्ट्रीला जातं ते तयार करायला बॅन होता, त्याला परमिशन दिली गेली. हा दुसरा निर्णय झाला. तिसरा, आता MSPच्या बाबतीमध्ये प्रोसेस चालू आहे. आम्ही 42 रुपयाची मागणी केली, त्याच्यावर डिस्कशन चालू आहेत आणि मला असं वाटतं त्या सब कमिटीपर्यंत तो विषय गेलेला आहे. 2 बैठका सब कमिटीच्या झालेल्या आहेत. त्यानंतर ग्रुप ऑफ मिनिस्टरकडे तो प्रस्ताव जाईल आणि लवकरात लवकर MSP वाढवण्याचा निर्णय होईल अशी आमची माहिती आहे आणि ती व्हावा हा एक त्याच्यातला मार्ग झाला. इथेनॉलचे दर पुन्हा इथेनॉलचे जे दर आहेत त्यांनी गेल्या वर्षी फक्त सी मोलॅसिसच्या इथेनॉलचे दर वाढवले आणि बीचे आणि सिरप ज्यूसचे दरच वाढवले नाहीत. तर आम्ही त्यांना प्रेझेंटेशन दिलं की हे बरोबर नाही, हे जे दर वाढले पाहिजेत. ते हा 50,000 कोटीची इन्व्हेस्टमेंट केलेला हा उद्योगच बंद पडेल. हा तर त्याची पण एक कमिटी झाली, त्याच्या 2 बैठका झाल्या आणि ते पण कोणत्याही क्षणी ते दरवाढीचा निर्णय होऊ शकतो. त्यानंतर इंटरेस्ट सबवेन्शन स्कीम जी होती ती बंद झाली. मग काही कारखाने पाईपलाईन मध्ये होते. आम्ही फेडरेशन मार्फत गव्हर्नमेंटला रेकमेंड केलं की जे पाईपलाईन मध्ये कारखाने आहेत ते तरी कन्सिडर करा, कारण त्याच्यामध्ये 6% व्याज केंद्र सरकार देणार, 6% व्याज कारखान्याने भरायचं. तर ती पण फाईल प्रोसेस झालेली आहे. त्याच्यानंतर एक्सपोर्ट करतात. आता आम्ही केंद्राला असा एक रिपोर्ट दिलाय की 87 लाख मेट्रिक टन आपल्याकडे ओपनिंग स्टॉक आहे आता, जो ऑफ सीझन मध्ये लागतो आपल्याला, आणि रिक्वायरमेंट आहे आपली 57 लाख मेट्रिक टनाची. म्हणजे तसंही केलं तरी जवळजवळ
30 लाख मेट्रिक टन आपल्याकडे एक्सेस स्टॉक आहे, कारण नोव्हेंबरला लगेच कारखाने चालू होतील, फ्रेश साखर बाजारात येईल. आम्ही अशी मागणी केली की एक 20 लाख टन एक्सपोर्टला परमिशन द्या. तो प्रस्ताव पाईपलाईन मध्ये. पण आता इंटरनॅशनल मार्केट जर आपण साखरेचे बघितले तर आता मला वाटतं 16.34 का किती 16.34 16.34 सेंट्स पर पाउंड. सेंट्स पर पाऊंड हा आता इंटरनॅशनल साखरेचा दर आहे. त्याचं कन्व्हर्शन जर आपण आयसी मध्ये केलं इंडियन करन्सीमध्ये तर ती 3,000च्या पण खाली जाते. त्यामुळं आता जरी एक्सपोर्टला परमिशन दिली तर एक्सपोर्ट आम्हाला परवडू शकत नाही. ज्यावेळेस दर 50 रुपये होते एक्सपोर्टचे तर त्यावेळी दिली असती परमिशन तर कदाचित 15-20 लाख टन साखर बाहेर गेली असते. असे काही इश्यूज मार्गी लागलेत. अजून काही विषय आमचे प्रलंबित आहेत आणि मला असं वाटतं आम्ही आता हा पण प्रयोग सुरू केलेला आहे की सातत्यानं सारखं सरकारला मागणं हे तर आपलं कामच आहे अडचणीच्या बाबतीत, पण आपण पण इंडस्ट्री म्हणून काही नवीन धोरणं काय आपण घेतली पाहिजे. आम्ही सुद्धा फेडरेशन मार्फत काही आता नवीन प्रयोग करायला सुरुवात केलेली आहे की जेणे प्रकारे आपल्याला ही शुगर इंडस्ट्री 100 दिवस चालवण्याच्या ऐवजी 365 दिवस कशी चालवता येईल आपल्याला ऑफ सीझन मध्ये, त्याला इतर रिसोर्सेस काय आपण आणू शकतो. आता ही झालं सरकारची मागणी. हा इंडस्ट्री म्हणून आपल्याला विचार आपला करावा लागेल ना, शेतकऱ्यांचा, कारखान्याचा, सगळ्या कामगारांचा सगळा. त्याच्यावर पण आम्ही आता बरंचसं काम वर्कआउट करत आणायला सुरुवात केलेली आहे आणि काही असे ठोस निर्णय म्हणजे फॉर एक्झाम्पल ऑफ सीझन मध्ये जास्तीत जास्त डिस्टलरी चालवणं, त्याच्यानंतर ऑफ सीझन मध्ये इथेनॉल इतर काय प्रोडक्ट पासून आपल्याला काढता येईल का, मक्यापासून बेसिकली तो एक ऑप्शन आहे. त्याच्यानंतर बऱ्याच कारखान्यावर 100-200 एकर जमिनी आहेत, तिथं काय अजून उत्पन्नाचे स्रोत आपण काढू शकतो का. सोलर एनर्जी हा एक आता मोठा उत्पन्नाचा सोर्स होऊ शकतो. काही कारखान्यावर 25 एकरात 50 एकरात जर सोलर एनर्जीचे प्लॅन्ट टाकले ते 12 महिने चालू शकतात, त्यातनं काय रेव्हेन्यू जनरेट होऊ शकतो का. असे सुद्धा रिसोर्सेस डेव्हलपमेंट करण्याची सुद्धा विषय, कारण सारखं सरकारवरती अवलंबून राहणं, प्रत्येक गोष्ट सरकारला मागणं म्हणजे जिथं अडचण तिथं मागितलंच पाहिजे, पण ह्याही गोष्टी करणं आवश्यक आहे. आणि ज्यावेळेस आम्हाला दर चांगले असतात त्यावेळेस सरकारने आम्हाला मुभा दिली पाहिजे. धन्यवाद. नो पॉलिटिकल क्वेश्चन टुडे.